नमस्कार मित्रांनो, ASW गुरुजीमध्ये आपले स्वागत। आज आपण गणित या घटकाचे विश्लेषण पेपर क्रमांक 32 चे पाहणार आहोत मित्रांनो। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राइब करून घ्या। तर पहिला प्रश्न होता मित्रांनो, 36 मिनिटे एक दिवसाचा कितवा भाग आहे? 36 मिनिटे एक दिवसाचा कितवा भाग आहे? तर मित्रांनो, हे गणित सोडवायचं कसं ते पाहूया। पहा मित्रांनो, एक दिवस म्हणजेच किती? 24 तास आणि एक तास म्हणजेच 60 मिनिटे। आता इथे पहा, लक्षात घ्या की आपल्याला 36 मिनिटे हा एक दिवसाचा कितवा भाग आहे असं विचारलंय। तर मित्रांनो, इथे समजून घ्या की 36 आपल्याला एक दिवसाचा भाग काढायचा आहे 36 मिनिटाचा। बरं, आता एक दिवस म्हणजेच इथे मित्रांनो समजून घ्या 24 गुणिला 60, कारण एक दिवस म्हणजे 24 तास आणि इथे 60 मिनिटे। आता इथे भाग जर दिला तर 12 दुणे 24, 12 त्रिक 36, म्हणजे उरले किती मित्रांनो? 3/2 गुणिला 60, पुन्हा 3 एक 3 आणि इथे 60ला जर 3 न भाग दिला तर किती? 20, म्हणजेच इथे किती येईल मित्रांनो? 1/40, म्हणजेच 36 मिनिटे म्हणजे एक दिवसाचा कितवा भाग? तर 1/40 भाग। पर्याय क्रमांक 3 उत्तर असेल। 64वा प्रश्न पहा मित्रांनो, 3:35 तासाच्या व मिनिटाच्या सुयामधील कोन किती? तर मित्रांनो, तासाच्या व मिनिटाच्या सुयामधील कोन किती असं जर काढायचं असेल तर हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा, h × 30 - m × 5.5। हा एक सूत्र लक्षात ठेवायचं। या सूत्राच्या अनुषंगाने आपल्याला हे गणित सोडवायचं असते कोण काढायचा असेल तर तासाच्या आणि मिनिटाच्या सुयामधील। तर पहा मित्रांनो, h म्हणजे काय? अवर। किती वाजलेले आहेत? 3 गुणिला 30 वजा मिनिट किती आहे? 35 गुणिला 5.5। आता मित्रांनो 30 गुणिला 30 म्हणजेच किती? तर 90। आता 5.5 गुणिला 35 म्हणजेच 35 गुणिला 5 करा 175 आणि यामधील 35च्या निम्मे करा म्हणजेच किती झाले? 175 आणि हे 17.5 म्हणजेच 192.5। याचा गुणाकार किती येते? 192.5। आता हे गुणाकार करत बसायचं नाही। 35 गुणिला 5 175 आणि 35चं निम्मे करा 17.5 म्हणजे 175 आणि 17.5 किती झाले? 192.5। आता वजाबाकी पहा, एक जे मोठा आहे ते मोठ्यामधून छोटी संख्या वजा करा म्हणजे किती? 102.5। म्हणजेच मित्रांनो इथे कोण कितीचा होईल? तर 102.5चा होईल, म्हणजे उत्तर पर्याय क्रमांक 1 असेल। त्यानंतर 65 गणित पहा, एका हॉस्टेलला 7 दिवसात 70 किलोग्रॅम तांदूळ गरज आहे। 7 दिवसात किती? 70 kg तांदूळ लागतो। तर नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यात हॉस्टेलला तांदूळ किती लागेल? आता नोव्हेंबर आणि डिसेंबर, नोव्हेंबर 30 दिवसाचा आणि डिसेंबर 31 म्हणजे किती झाले? 61, म्हणजेच 61 दिवसात तांदूळ किती लागेल? x लागेल। इथे तिरपा गुणाकार करूया म्हणजेच 7 गुणिला x बरोबर 70 गुणिला 61, म्हणजे x बरोबर 70 गुणिला 61 भागिले 7, 7 एक 7, 7 10 70, म्हणजेच इथे किती उरले मित्रांनो? 10 गुणिला 61 म्हणजे 610 kg, म्हणजेच पर्याय क्रमांक 2 उत्तर असेल। त्यानंतर 66वा प्रश्न पहा, 6 मीटर लांब 5 मीटर रुंद
4 मीटर उंच खोलीच्या भिंती रंगवायचा खर्च 6 रुपये प्रति मीटर दराने किती येईल? तर मित्रांनो इथे पहा, लांबी 6 मीटर, रुंदी 5 मीटर आहे आणि उंची 4 मीटर आहे. म्हणजेच इथे एकूण घेर कितीचा होईल? एकूण घेर बरोबर हे समजून घ्या, 2 गुणिला लांबी अधिक रुंदी गुणिला उंची. हे सूत्र लक्षात ठेवायचं, कारण इथे पहा भिंत रंगवायची आहे, म्हणजेच ग्राउंड फ्लोअरला जे आहे ते येणार नाही इथे, हे समजून घ्या. आता 2 गुणिला यल किती आहे? 6 अधिक 5 गुणिला उंची 4 आहे, म्हणजे 2 6 आणि 5 11 गुणिला 4 म्हणजे 22 गुणिला 4, म्हणजेच किती होईल मित्रांनो? 88. आता हे झाला एकूण घेर आणि 6 रुपये प्रति वर्ग मीटर दराने, म्हणजेच गुणिला 6 करावे लागेल. म्हणजे 6 8 48 उरले 4, 6 8 48 आणि 4 52, म्हणजे 528 रुपये खर्च येईल. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 उत्तर असेल. त्यानंतर 67 गणित पहा मित्रांनो, एका आयताचे क्षेत्रफळ 360 वर्ग सेमी आहे, जे एका चौरसाच्या क्षेत्रफळाच्या 90% आहे. तर चौरसाची प्रत्येक भुजेची लांबी किती? म्हणजे जे आयताचे क्षेत्रफळ आहे 360 वर्ग सेमी, ते एका चौरसाच्या क्षेत्रफळाच्या 90% आहे. म्हणजेच इथे पहा 360 म्हणजेच 90%, 360% म्हणजेच 90%. तर 100%साठी किती? ठीक आहे. आता इथे तिरपा गुणाकार करूया. x बरोबर 360 गुणिला 100 भागिला 90. x बरोबर 90 1 90, 90 चौक 360, म्हणजेच इथे किती येईल? 400. म्हणजे चौरसाचे क्षेत्रफळ किती येईल? तर 400. चौरसाचे क्षेत्रफळ किती राहील? 400. आता चौरसाचे क्षेत्रफळ हे 400 झालं, तर बाजू किती येईल मित्रांनो? तर चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजूचा वर्ग सूत्र आहे. ठीक आहे. आता चौरसाचे क्षेत्रफळ किती आहे? 400, म्हणजे बाजूचा वर्ग, म्हणजे बाजू बरोबर किती होईल? 20. बाजू बरोबर किती होईल? 20. म्हणजेच पर्याय क्रमांक 2, कारण हे वर्ग बाजू बरोबर हे वर्गमुळात जाईल 400, 400चा वर्गमूळ किती? तर 20, म्हणजे पर्याय क्रमांक 2 उत्तर असेल. त्यानंतरचा प्रश्न पहा मित्रांनो, सरळ व्याजाच्या कोणत्या दराने एखादी रक्कम 8 वर्षात दुप्पट होईल? तर मित्रांनो इथे पहा, रक्कम x घेऊया, सरळ व्याज x कोणत्या सरळ व्याज दराने म्हणते, आणि वेळ किती? 8 वर्ष. म्हणजे सरळ व्याज बरोबर सूत्र काय आहे? म द क, म गुणिला द गुणिला क, म्हणजे मुदत, दर आणि कालावधी, आणि भागिला 100. आता इथे पहा सरळ व्याज किती आहे? x. इथे मुद्दल किती आहे मित्रांनो? मुद्दल x. त्यानंतर दर 8, सॉरी दर काढायचा आहे, दर इथे ठेवूया, भागिला 100. आता इथे पहा दर काढायचा आहे, दर बरोबर इथे काय होईल? 100 इकडे जातील, म्हणजे 100 गुणिला x आणि x गुणिला 8, x कटले, म्हणजे 100 भागिला 8, म्हणजेच किती उत्तर येईल? 12.5. म्हणजेच पर्याय क्रमांक 4 उत्तर असेल. त्यानंतर 5 क्रमावर संख्या a b c d e याची सरासरी 66 आहे, तर b व c चा गुणाकार किती? आता सरासरी किती आहे? a b c d e ची 66. आता हे क्रमावार संख्या आहे, म्हणजे हे 65, हे 64, इथे 67 68, आणि सरासरी किती आहे? 66 आहे. हे ए, हे बी, सी, डी आणि ई.
हे 4 संख्या झाल्या. ए बी सी डी यांची सरासरी 66 आहे. क्रमवार संख्या आहेत विशेष म्हणजे. आता बी आणि ईचा गुणाकार किती होईल म्हणते. बी आणि ईचा गुणाकार म्हणजेच 65 गुणिला 68 याचा गुणाकार किती होईल. पहा, ही बीची किंमत 65 आणि ईची किंमत 68. तर मित्रांनो 65 गुणिला 68 याचा गुणाकार किती येते 4420 म्हणजेच पर्याय क्रमांक 3 उत्तर असेल. त्यानंतर 70 व गणित पहा. एका संख्येचा 3/4 2 पंचमांश जर 204 आहे तर ती संख्या कोणती. एका संख्येच्या म्हणजे एक संख्या x त्या संख्येच्या 3/4 2 पंचमांश हा 204 आहे तर ती संख्या कोणती. तर मित्रांनो पहा, हे गणित सोडवायचं कसं. बे बे बेदोनी 4 म्हणजेच इथे उरले किती x बरोबर इथे 204 हे व्यस्त होईल म्हणजे 5 दुनी 10 हे वरच्या वरी येतील आणि 3 खाली. x बरोबर 3 1 3 आणि याला जर 3 न भाग दिला तर 68 येतील म्हणजे 68 गुणिला 10 म्हणजेच किती मित्रांनो 680 उत्तर येईल. म्हणजेच पर्याय क्रमांक किती उत्तर येईल 1 उत्तर. त्यानंतरचं गणित पहा मित्रांनो. 71 व 2 पूर्ण संख्याचा गुणाकार 37 आहे तर या संख्येच्या अंतराचे वर्गमूळ किती होईल. आता 2 संख्येचा गुणाकार 37 आहे याचा अर्थ हे लक्षात घ्या 37 ही मूळ संख्या आहे म्हणजे 2 संख्या कोणत्या होतील 37 आणि 1 या दोघाचा गुणाकार किती होईल 37 होईल. या संख्येच्या अंतराचे वर्गमूळ या दोघाचे फरक म्हणजे 37 वजा 1 म्हणजे किती 36 आणि 36चं वर्गमूळ किती होईल 6 म्हणजेच पर्याय क्रमांक 3. त्यानंतर 72 व गणित पहा. संतोषचे वय त्याचा मुलगा अथर्वच्या वयावरून 4 पट आहे. जे काही संतोषचं वय आहे अथर्वच्या वयावरून 4 पट आहे. 5 वर्षापूर्वी संतोषचे वय अथर्वच्या वयावरून 9 पट होते तर संतोषचे सध्याचे वय किती. मित्रांनो हे गणित ऑप्शनवरून सोडवायचं कारण ऑप्शनवरून सोपं जाते. फक्त खूप कमी वेळात आपण हे गणित सोडवू शकतो. आता हे लक्षात घ्या की वडिलाचं वय जर 30 असतं वडिलाचं वय 30 असतं तर मुलाचं किती राहिलं असतं 7.5 कारण 4 पट आहे. कारण लक्षात घ्या संतोषचे वय त्याचा मुलगा अथर्वच्या वयावरून किती आहे 4 पट आहे. मग आता 7.5 तर वडिलाचं वय किती झालं 30. आता 5 वर्षापूर्वी याचं वय किती राहील तर 25 आणि मुलाचं वय किती राहील मित्रांनो 5 वर्षापूर्वी 2.5. हे किती पट वयाला 10 पट होत आहे. त्यानंतर दुसरं ऑप्शन घ्या 32 आणि याचं किती मुलाचं होईल 8 8 चौक 32 4 पट. आता 5 वर्षापूर्वी याचं वय किती होईल तर 27 आणि मुलाचं किती होईल 5 वर्षापूर्वी वय तर 8 मधून 5 गेले 3 राहिले. पहा 3 9 27 म्हणजे 9 पट होईल. म्हणजेच संतोषचे वय किती राहील त्या वडिलाचं वय 32 वर्ष कारण दुसऱ्याच ऑप्शनमध्ये उत्तर आपल्याला सापडलं. म्हणजेच याचा अर्थ हे 2 उदाहरण जे पर्याय आहेत ते शोधायचं काम नाही. तर हे ऑप्शनमधून जर गेलं मित्रांनो तर विथिन सेकंद होते. फक्त हे नाही तर खूप मोठी क्रिया करावी लागते. नाही इथे आपल्याला गणित फक्त टेक्निक सांगितलेली नाही त्यामुळे हे समजून घ्या की आपल्याला विथिन सेकंद गणित आलं पाहिजे. त्यानंतर 73 गणित पहा. सर्वात मोठी संख्या कोणती वर्गमूळ 2 घनमूळ 3 4 आणि वर्गमुळात 6. आता यापैकी कोणती संख्या ही मोठी संख्या आहे तर मित्रांनो या सगळ्या संख्येची आपण लसावी काढूया. 2 3 4 आणि 6 2 3 4 6 ची लसावी किती तर लसावी होते 12. लसावी किती होते मित्रांनो 12. आता हे समजून घ्या की
वर्गमुळात 2 आहे, याला आपल्याला कसं लिहिता येईल? 2 1/2 याचं हे वर्गमूळ असंही लिहिता येईल आपल्याला. आणि याला सुद्धा आपण असंही लिहिता येईल 2चा घात 6 आणि त्याचा घात 1/12. पहा 6 एक 6 6 2 12, शेवटी उत्तर 1/2च येतं. त्यानंतर वर्गमुळात 3, आता हे कसं लिहिता येईल? तर 3चा घात 1/3, कारण हे ते 3 आहे. याला सुद्धा आपल्याला कसं लिहिता येईल मित्रांनो? 3ला पुन्हा, तर 3ला आपल्याला असं सुद्धा लिहिता येईल 3चा घात 4 आणि त्याचा घात 1/12. पहा 4 1 4 4 3 12, म्हणजे शेवटी 1/3च उरत आहे. त्यानंतर वर्गमुळात 4, याला सुद्धा आपल्याला असं लिहिता येईल 1/4. हे 4 असल्यामुळे 1/4. आणि याला इथे कसं लिहिता येईल मित्रांनो? तर 4चा घात 3 आणि त्याचा घात 1/12. इथे जर आपण कट केलं तर 1/4 येते. त्यानंतर इथे 6, वर्गमुळात 6 आहे, याला आपल्याला असं लिहिता येईल 1/6. परंतु याला असंही लिहिता येईल, पहा याला 6चा घात 2 आणि त्याचा घात 1/12. इथे जर कट केलं 2 1 2 बेकसकम 12, शेवटी हेच पर्याय येते. आता इथे जर तुम्ही निरीक्षण केलं मित्रांनो, तर 2चा घात 6 म्हणजेच किती? तर 2चा घात 6 म्हणजे 64 आणि त्याचा घात 1/12. 3चा घात 4 म्हणजे 3 गुणिला 3 गुणिला 3 गुणिला 3 म्हणजेच किती? 81चा घात 1/12. 4चा घात 3 म्हणजेच किती? 64 1/12. आणि 6चा वर्ग किती? 36, त्याचा घात किती? 1/12. आता घात सारखे आले आणि आता पायाची संख्या पाहायची. इथे किती? इथे पाया किती आहे? 81 64 64 आणि 36. यामधील पाया कोणता मोठा आहे? 81. म्हणजेच या संख्येचं इथे काय होतं? घनमुळात 3, म्हणजेच पर्याय क्रमांक 2 उत्तर असेल. त्यानंतर पहा 74 वरील वर्गमुळात 8 वजा 2 वर्गमुळात 15 ची किंमत काय असेल? तर मित्रांनो पहा 8 वर्ग 2 वर्गमुळात 15 या संख्येला आपल्याला असं लिहिता येईल का? वर्गमुळात 5चा वर्ग अधिक वर्गमुळात 3चा वर्ग. या 8ला असं लिहिता येईल, पहा वर्गमुळात 5चा वर्ग आणि वर्गमुळात 3चा वर्ग. वर्गमुळात 5चा वर्ग म्हणजे 5, वर्गमुळात 3चा वर्ग म्हणजे 3, 5 आणि 3 8. त्यानंतर 2 आणि वर्गमुळात, आता 15ला आपल्याला 5 गुणिला 3 लिहिता येईल, 5 गुणिला 3 लिहिता येईल. आता जर हे पाहिलं तर हे कशाचं एक्सपांडेशन आहे मित्रांनो? तर वर्गमुळात 5चा वर्ग वजा वर्गमुळात 3चा वर्ग. पहा 5चा वर्ग आणि 3च्या वर्गाचं एक्सपांडेशन आहे, विस्तार रूप आहे. म्हणजेच इथे लक्षात घ्या की वर्गमुळात होतं. आता आपण वर्गमुळात 8 2 वर्गमुळात 15 याची किंमत काढायची आहे. याची किंमत काढताना हे वर्गमुळात जातील, म्हणजेच किंमत किती येईल मित्रांनो? 5 वर्गमुळात 5 वर्गमुळात 3. कारण हे वर्गमुळात घेतलंय आपण, हे काय घेतलं? वर्गमुळात घेतल्यावर हे वर्ग कट होतील, म्हणजे राहतील किती मित्रांनो? वर्गमुळात 5 वर्गमुळात 3. म्हणजेच पर्याय क्रमांक किती उत्तर असेल? तर 3 उत्तर असेल. त्यानंतर 75 गणित पहा, एका आयताच्या लांबीत 10% वाढ आणि रुंदीत 10% घट केल्यावर त्याच्या क्षेत्रफळात किती टक्के वाढ किंवा घट होईल? तर मित्रांनो हे गणित पहा, लांबी किती दिलेली आहे आपल्याला? 100 गृहीत धरली आपण. रुंदी 100 जर गृहीत धरलं तर आयताचे क्षेत्रफळ बरोबर काय होईल? लांबी गुणिला रुंदी.
लांबी गुणिला रुंदी. आता लांबी किती आहे 100 आणि रुंदी 100 म्हणजे क्षेत्रफळ होईल 10,000. परंतु इथे काय दिलेलं आहे, आता नवीन लांबीत 10% वाढ आहे. आता हे झालं आपण गृहीत धरलेलं. आता नवीन लांबी पाहूया. लांबीत किती होईल 10% वाढ म्हणजे 100ला 10% म्हणजे 110 होईल. आणि रुंदी किती होईल, रुंदीत 10% घट म्हणजे 100चे 10% घट म्हटल्यावर इथे किती होईल मित्रांनो 90. आता आयताचे क्षेत्रफळ किती होईल तर 110 गुणिला 90 म्हणजेच किती इथे 9,900. आता या दोघात फरक कितीचा वेळेला तर 10,000 मायनस 9,900 म्हणजे 100. म्हणजेच इथे टक्केवारीत काढायचं असलं तर इथे क्षेत्रफळाच्या किती टक्के वाढ किंवा घट होईल तर हे लक्षात ठेवायचं. जेवढी वाढ झाली तेवढीच घट झाली तर नेहमी तोटा होत असतो. आता इथे 100 या दोघाचा फरक किती 100 भागीला 10,000 गुणिला 100. इथे 1 2 3 4 हे शून्य कटले म्हणजेच राहिले किती मित्रांनो 1 आणि 1% घट. लक्षात ठेवा वेळेस जेवढ्या टक्क्याने वाढते तेवढ्याच टक्क्याने कमी होत असते तर नेहमी तोटा होत असतो. म्हणून हे लक्षात ठेवा 10% वाढ आणि 10% घट दिलेली आहे म्हणून घट झालेली आहे. लक्षात ठेवा तोटा झालेला आहे 1% घट म्हणजे पर्याय क्रमांक 1 उत्तर असेल. तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण आज गणित या घटकाचे विश्लेषण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलेले आहे. हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल. आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि माझे चॅनल ASW गुरुजीला सबस्क्राईब करा. धन्यवाद.